नमस्कार. मी नरेश महाजन. IPL वरती मी आपलं स्वागत करतो. आपली भारतीय संस्कृती अतिशय सुंदर आहे, श्रद्धेय आहे. कारण या ठिकाणी गुरु शिष्य परंपरा हा जो संस्कार आहे तो फार महत्त्वाचा झालेला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्ताने आपल्याला आपल्या गुरूंची आठवण येतेच. परंतु ही गुरुपरंपरा म्हणजे नेमकं काय आहे, कशी असते, त्याचे बारकावे काय काय आहेत आणखी, हे जर आपण तपशीलवार समजून घेण्यासाठी मी आज या ठिकाणी या क्षेत्रामध्ये विशेष ज्यांचा अभ्यास आहे असे गुरुजी, पौरोहित्य करणारे मुकुंद दत्तात्रय गुरु खोचे यांना या ठिकाणी बोलवलंय. गुरुजी, आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. यांचा थोडक्यात परिचय करून देतो. ते संस्कृत आणि भारतीय प्राच्यविद्यात MA आहे. पत्रकारितेचाही त्यांनी डिप्लोमा केलेला आहे. वृत्तपत्रातून त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. नाशिककरांना त्यांचं नाव नक्कीच माहिती आहे. आणि विवाह आणि 16 संस्कार यावरचा त्यांचा अभ्यास फार गाढा आहे. त्याचबरोबर नाशिकला जी गंगा आरती होते ते रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ते सचिव आहेत आणि पौरोहित्य करत असतात. तर आपण या ठिकाणी आलात, मला फार आनंद झालेला आहे. एका चांगल्या विषयावरती आपण बोलणार आहात, संवाद साधणार आहात. तर सहजपणे आपण या विषयावरती ऐसपैस गप्पा मारूया आणि नेमकं ही गुरुपरंपरा काय आहे, गुरु शिष्य परंपरा, ते आपण समजून घेऊया. तर भारतीय परंपरेमध्ये गुरु शिष्य परंपरेचे नेमकं स्थान काय आहे, थोडासा मागचाही आपण आढावा घेतला तर काही हरकत नाही. मला असं वाटतं की भारतीय परंपरा आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर गुरु परंपरा टाळून आपल्याला पुढे जाऊ शकणार नाही. बर, भारतीय परंपरेचं अविभाज्य अंग असणं म्हणजे गुरु परंपरा आहे. बर. एक श्लोक आपल्या परंपरेत उद्धृत केला जातो. सदाशिव समारंभान शंकराचार्य मध्यमाम अस्मद आचार्यपर्यंत वंदे गुरु परंपरा. बर. म्हणजे भगवान शंकराचार्य आदि शंकरापासून ही परंपरा सुरू झालेली आहे आणि ती क्रमशः भगवान शिवशंकराकडून ती प्रवाहित होत श्री विष्णूजी, ब्रह्माजी, त्या क्रमानं इंद्र, बृहस्पती या क्रमानं खाली येत ती श्री आचार्य शंकर यांच्यापर्यंत प्रवाहित झाली आणि तिथून पुढे ती अनेक मार्गांना पुन्हा अस्मद आचार्यपर्यंत वंदे गुरु परंपरा असं म्हटलं जातं. आणि मला सांगायला आनंद वाटेल की भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भारतीय तत्वज्ञान जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर याकरता आपल्याला गुरु शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे गुरु हाच या परंपरेचा कणा आहे. आणि भारतीय परंपरा पुस्तकातून तर आपल्याला फक्त माहिती मिळेल पण अनुभवसिद्ध ज्ञान नाही मिळणार. आणि म्हणून गुरुकडे गेल्यानंतर प्रबुद्ध अशा मनातून संवेदनात्मक जे ज्ञान शिष्याच्या हृदयात प्रवाहित होतं ते अनुभवसिद्ध ज्ञान जे आहे ती गुरु परंपरा असं मला नक्की सांगायला आत्मविश्वास वाटेल की हीच खरी आपली परंपरा आहे. आणि म्हणून आपण गुरुच्या ठाई लीन आणि शरण असलं पाहिजे. ती भारतीय संस्कृती संचित आहे. आता तुम्ही गुरु हा कणा आहे असं म्हटलेलं आहे, तर प्रत्येकाला गुरु हा हवाच का? खरं तर प्रत्येक मनुष्याला जन्मजात गुरु असतोच. कारण त्याची माता हा त्याचा पहिल्यांदा गुरु आहे. कारण मनुष्य एक प्राणीच आहे आणि प्राणी म्हणून तो जसं अन्य प्राणी वावरत जातो तो देखील एक प्राणी आहे. परंतु त्याला सुसंस्कृत करावं लागेल आणि सुसंस्कृत करण्याकरता म्हणून त्याला सर्वप्रथम त्याची माता जी आहे त्याची गुरु म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय, आढळतंय. आणि त्यानंतर त्याचं एकूणच सगळे संस्कार करत करत जो आचार्य त्याला शिकवतो तर त्याला आपण म्हणजे आपल्याकडे अनेक संस्कार केले जातात जन्मापासून, तर तो पिता करतो म्हणून तो देखील एक आचार्य आहे. त्यामुळे प्रत्येक गुरु हा असतो. आणि मग त्यानंतर भौतिक जीवनात आपण जसा प्रवास करत असतो त्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक मार्गदर्शक असतात, अनेक सहाय्यक मिळतात. तर ते कुठल्या कुठल्या रूपाने आपल्याकडे गुरु म्हणूनच या भावना आपण दृष्टीने त्यांच्याकडे पाहायला हवं. तर गुरु शिष्य परंपरा पाळण्याचे जे महत्त्व आहे हे आपण या निमित्ताने सांगावं की आपण
हा सगळा सोहळा का साजरा करतो? मुळात पुन्हा मला मागे यावं लागेल की हा सोहळा आपण का साजरा करतो. तर व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आपण ज्याला म्हणतो, हं, तर त्या दिवशी भगवान वेद व्यासांची पूजा केली जाते बरं. आणि आदी शंकराचार्यांची पूजा केली जाते. त्याच वेळेस प्रथम गुरु म्हणून पहिल्यांदा जर का कोणा नमस्कार असलो तर भगवान शंकरांना आधी करावा लागेल. बरं. कारण भगवान शंकर आपण जे जे काही सगळं आता व्यासपीठ बघतोय, जो मंच पाहतोय, हा भगवान शिवशंकरांचा आहे. आणि म्हणून जेव्हा भगवान शंकर नृत्य करावं असं वाटलं आणि म्हणून त्याने आपल्या हातात जो ढक्का जो आहे तो वाजवला. बरं. नृत्यावसाने नटराज राजो, हं, नृत्याच्या अवसाने त्याने तो ढक्का जो वाजवला नवपंचवारम, म्हणजे तो 14 वेळेचा ढक्का वाजवला. बरं. त्यातून जी सूत्र ध्वनी उमटले, त्या उमटलेल्या ध्वनींना म्हणतात माहेश्वर सूत्र. बरं. आणि या माहेश्वर सूत्रावरती संपूर्ण भाषासृष्टीचा क्रम अवलंबून आहे. आणि म्हणून आदी गुरुदेव कोणी आहेत तर भगवान शंकर आहेत. आणि म्हणून त्यांची पूजा, त्यानंतर वेदव्यास महर्षींनी वेदांचे क्रमशः भाग करून ते आपल्या शिष्यांना पुढे अभ्यासाकरता दिले. कारण वेद ही प्रचंड मोठी राशी आहे, ज्ञान राशी आहे आणि एका जीवनामध्ये ती संपादन करणं कुठल्याही सामान्य व्यक्तीला अवघड होईल. आणि त्याचा विचार करून भगवान वेदव्यासांनी त्याचे विभाग करून प्रकरण करून ती आपल्या सर्व शिष्यांना वाटली. त्या शिष्यांनी पुन्हा त्यांच्या प्रशिष्यांना दिली आणि यातून ती गुरु परंपरा सुरू झाली. आणि म्हणून वेदव्यासांची स्मृती म्हणून, त्यांचं पूजन म्हणून, त्यांच्या प्रती आपण ऋणी असावं म्हणून आणि आपल्या सर्व ऋषीमुनींनी आपल्याला जे जे काही आजपर्यंत दिलेलं आहे, म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये आपण जात असताना अनेक प्रकारचे ग्रंथ आपल्याला अभ्यासावे लागतात, तपासावे लागतात. त्याशिवाय भारतीय संस्कृतात मूल सिद्धांत जो आपल्याला कळणं अवघड आहे. आणि म्हणून या ऋषींच्या प्रित्यर्थ म्हणून, त्यांचं स्मरण म्हणून आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. आणि लौकिक जीवनामध्ये देखील आपल्याला अनेक गुरु असतातच. या गुरूंच्या प्रती देखील आपली कृतज्ञता भाव असला पाहिजे. ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव, ती संधी म्हणून या ठिकाणी गुरुपौर्णिमा असते. आणि म्हणून त्या निमित्तानं आपण गुरुच्या प्रती सश्रद्धा अंतःकरणानं आपण नतमस्तक व्हायला हवं असं मला वाटतं. आता जुनी पिढी, नवी पिढी, जुने संस्कार, नवे संस्कार, बदलता काळ, हे सगळं लक्षात घेता आजच्या पिढीला त्यांच्या शालेय जीवनामध्ये गुरुचं महत्त्व नीट समजावून दिलं जात नाही असं मला वाटतं. नाही, म्हणजे शिक्षकांबद्दल आदर वगैरे असतो, परंतु तरी जे काही आपल्या काळी आपल्या मनात जी गुरुबद्दलची श्रद्धा आहे तशी आजच्या मुलांच्या ह्याच्यात दिसत नाही असं मला वाटतं. तर त्यासाठी शालेय जीवनामध्ये कोणते उपक्रम करावे लागतील किंवा अभ्यासक्रमामध्ये? आपला प्रश्न फार योग्य आहे, परंतु मला त्याच्या थोडं तथ्यात्मक चिंतनाकडे जरा जायला हवं. बरं. असं का झालं की आता विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांप्रती आता पूज्य भाव नाही किंवा कृतज्ञता भाव नाही. कारण आमचं शिक्षण आता जे आहे ते वाणिज्य शिक्षण झालेलं आहे. बरं. वाणिज्य या अर्थाने, व्यापार या अर्थाने आम्ही शिक्षणाकडे बघतो. बरं. आता आपल्या भोवताली जी काही आपण परिस्थिती बघतो, तर ही सगळी परिस्थिती जी आहे, ही सर्व परिस्थिती आता फक्त केवळ माझं शिक्षण जे आहे ते केवळ मला किती पॅकेज मिळेल या मुद्द्याच्या भोवती घुटमळत असतं, फिरत असतं. महत्वाचा मुद्दा. पण जर का माझं मुळात शिक्षण ही संज्ञा जर आम्हाला कळणार नसेल तर आम्ही विद्यार्थ्याच्या मनात तो कृतज्ञ भाव कसा निर्माण करू शकणार आहोत, पूज्यत्वाचा भाव कसा येऊ शकेल? त्यामुळे शिक्षकानंच मुळामध्ये स्वतःला बदलण्याची आज आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि जर असं बदलायचं असेल तर शिक्षकांना आपल्या पुन्हा मूळ भारतीय विचारधाराकडे यावं लागेल, मूळ परंपरांकडे यावं लागेल. आणि ज्या ऋषीमुनींनी आम्हाला जो वारसा आणि वसा दिलेला आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला चिंतन करावं लागेल. एक फार सुंदर श्लोक मला ग्रंथामध्ये आढळला, तुम्हाला सांगावासा वाटतो आपल्या सर्वांच्या करता म्हणून. तर तो श्लोक असा आहे, यस्यागम केवल जीविका येई तम ज्ञान पण्यम मणिजम वदंती. जो आपली विद्या केवळ उपजीविकेसाठीच विकतो त्याला ज्ञानविक्रेता वाणी असे म्हणावे, असं शास्त्र वचन. त्यामुळे आज आम्ही नेमके कुठे उभे आहोत, कुठल्या प्रवाहामध्ये आम्ही आता आहोत, याचा मला एक क्षणभर थांबून प्रत्येकाने विचार करण्याची आज आवश्यकता आहे. जर का असा विचार केला तर मला खात्री आहे की पुन्हा जुनीच परंपरा आपण नव्याने मांडू शकू. एखादं आपल्याला दागिना करायचा असतो
तर दागिना वेगळ्या आकारात होऊ शकतो, पण त्याचं मूलभूत सोनं जे आहे तर ते तसंच असतं. बर सोन्याच्या गुणधर्मात तर फरक पडत नाही. बर बर तसे आमची मूल्य जी आहेत ती तशीच असणार आहे. त्याला नव्या रूपाने आम्हाला पुन्हा सादर करावं लागेल असं मला वाटतं. एकूण शिक्षण पद्धती बदलली, त्याचाही काही परिणाम झालेला असेल? शिक्षण पद्धती मुळातच बदललेली आहे. आणि शिक्षण पद्धती मुळात का बदलली याचा मागोवा तर याच्यावरती खरं तर म्हणजे केवळ याच एका प्रश्नावरती परत आपल्याला पुष्कळ काही म्हणजे तास 2 तास तरी आपल्याला किंवा बोलता येऊ शकेल. बरोबर. मुळात शिक्षण याचा अर्थच आता मला नेमका ज्ञात नाहीये. आता उपजीविका म्हणून शिक्षण, परंतु यावत चंद्रश सूर्यश्च यावत तिष्ठित मेदिनी, जोपर्यंत चंद्र सूर्य, जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत वेदांचं अस्तित्व कायम आहे. आणि वेदांचं जर अस्तित्व असणार असेल तर गुरु शिष्य परंपरा देखील अशीच अखंड असणार आहे. आणि ती वेदांची परंपरा जर आम्हाला पुढे चालवायची असेल तर त्या मूल्यांकडे आम्हाला जावं लागेल. परंतु मधल्या काळामध्ये आमच्यावरती झालेले आघात जे आमच्या परंपरेवरती, आमच्या संस्कृतीवरती जे झालेले आघात आहेत तर ते जवळपास 1200 वर्षांचे आघात आहेत. म्हणजे मुघल येण्याच्या पासून ही परंपरा सुरू होते आणि त्यानंतर झालेल्या पुढे इंग्रजांचा अंमल, या दोन्ही संस्कृतींनी या खरं तर संस्कृती म्हणावं का असा पुन्हा मुद्दा माझ्या मनासमोर उभा राहतो. परंतु या वृत्तींनी जे भारतीय परंपरा नुकसान केलेलं आहे ते प्रचंड मोठं आहे. आणि असं आपण म्हणतो की नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठात 6 महिने जळत होती, पण अशी प्रत्येक गावागावामध्ये विद्यापीठ होती. या सगळ्या विद्यापीठांना उद्ध्वस्त करण्याचं कार्य जे आहे ते इंग्रजी अभ्यासक्रमानं केलेलं आहे. आणि त्यामुळे पण याचा अर्थ असा आहे का की आमच्याकडे इंग्रज येण्याच्या आधी ज्ञानच नव्हतं, म्हणजे सगळे भारतीय इंग्रज जर आले नसते तर मूर्खच राहिले असते, असं नव्हतं. तर असं म्हणण्याचं काय कारण आहे? कारण आमच्याकडे आम्ही जी स्थापत्यकला बघतो, आमच्याकडची जी वास्तुकला आम्ही पाहतो, आमच्या परंपरेमध्ये जे काही संगीत शास्त्राचं ज्ञान आहे, आमच्या परंपरेमध्ये वैद्यकीय ज्ञान जितकं मोठं आहे, हे सगळं गुरु परंपरेने झालेलं आहे. मग जर का आमच्याकडे सगळं ज्ञान होतं तर ते मूल्यात्मक ज्ञान जे आहे ते खंडन करण्याचं कार्य या वृत्तीने केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला जर का पुन्हा या शिक्षण पद्धतीमध्ये पुन्हा आमूलाग्र बदल करता आला तर आम्ही या परंपरा पुन्हा शाश्वतपणे जिवंत ठेवू शकतो असं मला या निमित्ताने वाटतं. आता गुरु शिष्य परंपरा ही अनेक क्षेत्रामध्ये, पण तरी त्यातल्या त्यात कोणकोणत्या क्षेत्रामध्ये ती जास्त आपल्याला दिसून येते? मला वाटतं संगीताचं एक क्षेत्र आहे की गुरुकडे गाणं, तर गुरुकडे म्हणजे शास्त्रीय गाणं वगैरे, तर आणखीनही अशा प्रकारे गुरु शिष्य परंपराचे क्षेत्र भरपूर असतील. अच्छा, रास्त मुद्दा आपला आहे की संगीतामध्ये अशी गुरु परंपरा आहे. गुरुचा घंटा बांधल्याशिवाय संगीताचं ज्ञान त्याला होणं अवघड असतं. परंतु संगीत हा वेदांचा पुन्हा भाग आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. सामगान आपण जे म्हणतो तर ते वेदातूनच आलेले आहे. जे श्रुती सांगितल्या आहेत संगीतातल्या, या सगळ्या वेदातूनच आलेल्या आहेत. त्यामुळे वेद परंपरा टिकणं खूप महत्वाचं. आत्ता अशी परंपरा जी आहे ती आपल्या गुरु शिष्य परंपरा जी आहे ते वेदांमधून आपल्याला दिसते, पाठशाळांमधून दिसते. भारतभर ज्या ज्या पाठशाळा पसरल्या आहेत या सगळ्या पाठशाळांमध्ये गुरु शिष्य परंपरा आजही अबाधित आहे, अक्षुण्ण आहे. आणि विद्यार्थी आजही गुरूंची सेवा करता करता ज्ञान संपादन करतात आणि या ज्ञानातून स्वतःला ऊर्जितवान अवस्थेकडे नेतात आणि तेजस्वी होऊन आपला जीवनाचा कालक्रम जे आहे ते पूर्ण करतात. त्यामुळे वेद परंपरेमध्ये अतिशय मोठी परंपरा आहे. वेदांच्या बरोबर वेदांत शास्त्र आपण ज्याला म्हणतो दर्शनशास्त्र, या दर्शनशास्त्राची मोठी परंपरा आजही आपल्याकडे आहे. मला सांगायला आजही दर्शकांना आनंद वाटेल की भारतामध्ये आजही अशा अनेक गुरुकुल आहेत, अशा अनेक वेद पाठशाळा आहेत की ज्या वेद पाठशाळांमधून अत्यंत उच्च दर्जाची शिक्षण पद्धती आज अवलंबली जाते. गोव्यामध्ये एक गुरुकुल आहे, पंडित डॉक्टर देवदत्त पाटील हे गुरुकुल चालवतात. सहज चर्चांच्या ओघात मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की ऑक्सफर्डला विद्यार्थी
आणि माझा विद्यार्थी ह्या दोघांना एका समोर एका मंचावरती बसवा. जर का माझा विद्यार्थी यात कमी पडला तर पुन्हा कधीही मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवणार नाही. मी शिक्षणाचा घरात मी सोडून देईन. इतका आत्मविश्वास या व्यक्तींमध्ये आजही आपल्याला, एक उदाहरण म्हणून सांगितलं, अशा अनेक ठिकाणी अशा वेद पाठशाळा आहेत, अशा ज्ञान संकुल उभी आहेत, आजही उभी आहेत. मंगलोरमध्ये मुलींच्या करता म्हणून एक गुरुकुल आहे, त्याकडे पंचमुखात्मक विद्या शिकवली जाते. त्यामुळे तिथे देखील असं गुरुकुल चालतं. सुदैवानं नाशिकमध्ये आपण ज्या पवित्र भूमीमध्ये वास करतो आहे, ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे. आणि या भूमी देखील अक्षुण्ण अशी अव्याहत माता गोदावरीच्या धारा प्रवाहाप्रमाणेच इथे देखील वेद परंपरा आजही टिकून आहे. आणि नाशिकमधल्या अनेक गुरुकुलामध्ये ही वेद पाठशाळा चालत आहेत. त्यासोबत आयुर्वेदामध्ये गुरु परंपरा आज महत्वाची मानली जाते. तर आयुर्वेदामध्ये अशी गुरु परंपरा आहे. संगीत शास्त्रामध्ये आपण सांगितलं तसे योगशास्त्रामध्ये देखील अशी परंपरा आहे. महर्षी पतंजली पासून ती योग परंपरा जी आहे ती अखंड आजपर्यंत या ठिकाणी चालू आहे. आणि नाशिक हे त्याचं मोठं केंद्र योगशास्त्राचं, याचा मोठा अभिमान आपल्याला सगळ्यांना वाटला पाहिजे. नाशिकमध्ये राहतो म्हणून असा उल्लेख केला, परंतु संपूर्ण भारतभरच हे वेदविद्या आणि हे ज्ञान परंपरा अखंड आजपर्यंत देखील चालू आहे. आणि त्यामुळे भारताची प्रत्येक भूमी आमच्याकरता तपोभूमी आहे, प्रत्येक क्षेत्र आमच्याकरता तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी या परंपरा चालू आहेत आणि त्या अक्षुण्ण राहतील अशी मला खात्री आणि विश्वास आहे. भारतीय संस्कृती बुडाली किंवा भारतीय गुरु शिष्य परंपरा संपली असं निराशामध्ये राहण्याचं काहीच कारण नाही. खूप चांगलं चित्र आपण उभं केलेलं आहे की भारतीय संस्कृतीला काहीही धोका नाही आहे या गुरु शिष्य परंपरेमध्ये सुद्धा. नाही, मी तर या बाबतीत अतिशय सकारात्मक आहे. माझ्या मनात किंचित देखील नैराश्य अजिबात नाही. ज्या पद्धतीचे आता युवक तयार होतात आणि ते युवक आता संस्कृतचं ज्ञान घेऊन IIT मध्ये जातात, तर ही माझ्याकरता फार मोठी आशादायी चित्र निर्माण करणारी गोष्ट आहे. संस्कृतचं ज्ञान घेऊन ते संगणकामध्ये काम करतात, संगणक क्षेत्रामध्ये, आणि संगणकाची भाषा पूर्णतः परिवर्तने कशी होऊ शकेल याचं चिंतनात चालू आहे. त्यामुळे त्यातूनच मला वाटतं नवे नवे शोध आता लागतील आणि लागत जातील. मी खात्रीनं आपल्याला सांगतो की पुढच्या काही दशकांमध्ये आपल्याला भारतीय संस्कृतीचा डंका संपूर्ण या IT क्षेत्रामध्ये किंबहुना AIच्या क्षेत्रामध्ये आपल्याला देखील जाणवेल, तो अनुभवाला येईल. तो दिवस फार दूर नाही. मी अत्यंत याबद्दल आशावादी आहे आणि माझा तरुणांवरती, तारुण्यावरती आणि या भूमीतल्या तरुणाईवरती अत्यंत दृढ असा विश्वास आहे. एखादं वादळ आलं की काही पत्रे वाचतात, काही कोलं फुटतील, परंतु याचा अर्थ सगळं घरच उडून गेलं असं होऊ शकत नाही. त्यामुळे छोटी मोठी वादळं या संस्कृतीच्या परंपरेच्या याच्यात अनेक आली आणि गेली. हेही छोटंसं वादळ आहे, तेही येईल आणि काही दिवसांना ते थांबून जाईल याचा मला विश्वास आहे. पण मी दर्शकांना, माझ्या प्रेक्षकांना विनंती करेन की ही जबाबदारी मला पण घ्यावी लागेल. कोणीतरी आणि करेन असं नाही होणार. माझं घर मला स्वच्छ करावं लागेल. तद्वतच ही माझी परंपरा आणि माझी संस्कृती आहे, ही माझी जबाबदारी असं आपल्या प्रत्येकाला जर का वाटलं तरच आपण ही परंपरा जी आहे ती अखंडपणे पुढे नेऊ शकतो. एक कोणतरी व्यक्ती येईल आणि तो काहीतरी करून जाईल अशी आशा ठेवणं हे दुर्बलतेचं लक्षण आहे असं मला वाटतं. जो समाज, जी परंपरा आपल्या इतिहासाकडे लक्ष ठेवून भविष्याचा वेध घेते, तीच परंपरा जी आहे ती अखंड राहते. आणि म्हणून मेसोपोटेमियन संस्कृती होती, इजिप्शियन संस्कृती होती, या सगळ्या संस्कृत्या आपल्या इतिहासाच्या ग्रंथात पाहायला मिळतात. पण सनातन परंपरा जी आहे, वैदिक परंपरा जी आहे, ती आम्हाला कितीतरी हजारो लाखो वर्ष आजही जिवंतपणे आम्ही त्याचं दर्शन आणि अनुभव घेऊ शकतो. आणि याच्यामध्ये संतांची भूमिका जी ती अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची ठरली असं मला या निमित्ताने नक्की नमूद करावं असं वाटेल. त्यामुळे सद्गुरूंची कृपा असेल तर परंपरेत गुरु शिष्य नातं खूप आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर वगैरे असे खूप लोक आहेत. त्याच्याही आधी आपण सांगितलं, फार छान उल्लेख आपण केलाय की ज्ञानेश्वर माऊली तर नाथ संप्रदायाचे ते निस्सीम उपासक होते आणि म्हणून त्यांनी प्रथम निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणी आपलं सर्वस्व समर्पित केलं. पण त्याच्याही आधी शंकराचार्यांच्या आधीपासून ही परंपरा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे
संतांनी ही परंपरा खूप मोठ्या प्रमाणात जोपासली आहे, हम्म. जतन केली आहे आणि ते आज देखील अखंडपणे चालू आहे. वेळेची मर्यादा लक्षात असल्यामुळे मला या सगळ्या परंपरांचा आता उल्लेख करता येणं कठीण होतं, परंतु ही परंपरा संतांनी असे छान पद्धतीनं जतन केली. किंबहुना संतांच्या मोठ्या प्रयत्नांमुळे या परंपरेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आणि ती अखंड राहण्यात अधिक सहाय्यभूत ठरली. आता आजचाच काळ लक्षात घेता गुगल आणि AI वगैरे असं सगळं आपल्या हातात आहे, तर सगळं त्यांच्याकडनं मिळतंय. म्हणजे गुरुची काही गरजच राहिली नाही की काय, असं वाटायला लागले या नव्या पिढीला. हा तर खरं म्हणजे म्हणजे सगळं रेडी आहे. असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. मी सांगतो की काही काळ असा येतो आणि आता एआयचा वापर सगळेजणच करतात. सगळ्या क्षेत्रात तो झाला पाहिजे. आम्ही नवीन नवीन क्रांतिकारी शोध जे आमच्या जीवनात मानवले पाहिजे. पण ढीगभर पुस्तकं माझ्या बाजूला ठेवलेली आहेत. की एखाद्या विद्यार्थ्याच्या बाजूला सगळी पुस्तकं ठेवली, एखाद्या विद्यार्थ्याच्या बाजूला सगळी इंजिनिअरिंगची पुस्तकं ठेवली, एखाद्या विद्यार्थ्याच्या बाजूला संपूर्ण वैद्यकीय पुस्तक ग्रंथ ठेवले आणि हे ग्रंथ वाचून तो डॉक्टर हो आणि हे ग्रंथ वाचून तो IITians हो, असं होऊ शकेल का? तर खचितच नाही, असं त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. त्यामुळे गुरुला शरण जाणं, गुरुकडून अनुभवसिद्ध ज्ञान आम्ही संपादन करणं, तरच आम्ही जीवनाचा मार्ग जो आहे तो क्रमण करू शकतो. अन्यथा केवळ तांत्रिक प्रगतीनुसार मुळे आम्ही सर्व काही आम्हाला कळालेलं आहे असं होऊ शकणार नाही. आणि पुन्हा सांगतो, ही अविद्या आहे. मी इंजिनियर, एखादा व्यक्ती हा इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, कलाकार आहे, संगीतकार आहे, अभियंता आहे, शिल्पज्ञ आहे, या सगळ्या अविद्या आहेत. म्हणजे या त्यांना दूषण देत नाही मी, या विद्याच आहे, पण त्या अविद्या म्हणजे काय, तर त्या जगण्याचा मार्ग आहे. परंतु मूळ विद्या ज्याला आपण म्हणतो, की या विद्या ज्या आहेत या सगळ्या परमेश्वरापासून निघाल्यात आणि परमेश्वर या ठिकाणी सगळ्या लय होणार आहेत. त्यामुळे आमचं संगीत असो हे भगवंताकडे निर्माण झालेलं आहे. वेरूळची लेणी पाहिली आम्ही तर ते शिल्पशास्त्र जे आहे हे भगवंताकडे निर्माण झालेलं आहे. आयुर्वेदाचं आम्ही शास्त्र पाहिलं, योगशास्त्र पाहिलं तर ते आम्हाला उत्तम दीर्घायुष्य संपादन करता करता आमचं जीवन पुष्प जे आहे हे भगवंताच्या चरणी समर्पित करण्याकरता ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून हे सगळे वेदांचाच भाग आहे. त्यामुळे AI किती प्रगती केली, क्रांती केली, तर आमच्या जीवनात आम्हाला गुरु हा असणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. ते गुरुच आपल्याला घडवतो आणि ते घडवण्यासाठी शिष्याजवळ तेवढी तळमळ हवी. म्हणजे गुरुजवळही भरपूर काही हवं, पण ते घेण्यासाठी पात्रताही असावी. तर गुरु शिष्याकडनं काय अपेक्षा करतो? खरं तर त्याला कोणत्या गुरुदक्षिणेची अपेक्षा आहे? फार चांगला पण प्रश्न विचारला. पुन्हा आपल्याला गुरुकुलामध्ये जावं लागेल. पुन्हा मी जो शब्द वापरतोय गुरुकुल, कुलामध्ये आम्हाला सगळ्या प्रकारचे ज्ञान सहज प्राप्त होतात. आम्हाला समाज ज्ञान प्राप्त होतं, कारण आमचं कुल आहे. माझ्या भोवतालच्या माणसाशी मी कसं वागावं याचं ज्ञान मला प्राप्त होतं. आणि म्हणून गुरुकुल, माझा जो सहोदर आहे किंवा सहकारी आहे त्याच्याशी माझं एकूण वर्तन कसं असावं आणि माझ्या भोवतालशी माझं निसर्गाशी माझं वर्तन कसं हवं हे सगळं मला गुरुकुलातून शिकायला मिळतं. नंतर गुरुकुल अशी संज्ञा आहे. आणि ही संज्ञा वापरताना मला जो आपला प्रश्न होता, पुन्हा एकदा मला तो प्रश्न एकदा रिपीट करावा सांगा. शिष्याकडून गुरुला कोणती अपेक्षित अपेक्षित? मुळात भारतातली सगळी गुरुकुल आता सुद्धा जी आहेत ती कुठल्याही पैशाशिवाय चालतात. हे समोर आपल्याला कदाचित नाही, गुरुदक्षिणा म्हणजे असं पैशाच असं नाही, पण त्याला असं वाटतं की गुरुदक्षिणा ही आपली एक श्रद्धेय गोष्ट आहे, ती द्यायची पण परंपरा आहे. ती द्यायची परंपरा आहेच, पण ज्ञानार्जन पूर्ण झाल्यानंतर मग गुरुला ते अर्पण करायचे असते. त्यामध्ये तो सेवाभाव, श्रद्धाभाव जो आहे तो त्यात असला पाहिजे. आज आम्ही एखाद्या क्लासला तुझ्या पहिल्यांदा आम्हाला आधी फी भरावी लागते. कॉलेजला ऍडमिशन घेताना आम्हाला आधी पहिल्यांदा ते स्वाभाविक आहे की आता तो व्यवहाराचा भाग आहे, तर त्या दृष्टीने ते त्या कालानुसार ते गरजेचे असेल. मी त्याला अजिबात कुठे दूषण देत नाही. परंतु भारतीय परंपरा मात्र अशी आहे की गुरु आपल्या शिष्याकडून काय अपेक्षित करतो, तर त्याचा
आलस्य त्याग, हम्म. त्याचा प्रामाणिकपणा, हम्म. त्याची निष्ठा, हम्म. त्याची सेवावृत्ती हम्म. आणि त्याची ज्ञानतृष्णा, हम्म. या गोष्टी तो गुरु आपल्या शिष्यावर अपेक्षित करतो. आणि ते सर्व गुण त्याच्या ठाई येण्याकरता गुरु सुद्धा देखील अनेक अंगाने प्रयत्न करत असतो. आणि असा विद्यार्थी त्या गुणाने परिपूर्ण झाला की तो त्याला विद्या देण्याकरता उद्युक्त होतो. आणि त्या विद्येत तो स्वतःला आपलं त्याचं सुद्धा रूप गुरु त्याच्यामध्ये बघत असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जे सांगितली की काय अपेक्षित आहे, तर गुरुदक्षिणा सगळ्यात अशी मोठी आहे की शिष्यात इच्छेत पराजय. माझा सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा कुठली असेल तर माझ्या शिष्यात माझा पराभव करावा. बरोबर आहे. तर ही सगळ्यात मोठी सगळ्यात दक्षिणा त्यामध्ये असू शकते. बरोबर. त्यामुळे भौतिक जगतातलं काहीतरी आपण त्याला द्यावं, शिष्य अशा आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्हावा असं प्रत्येक गुरुला वाटतं. अशीच गुरुची इच्छा आणि तळमळ असते. या दृष्टीने गुरु कार्य करत असतो. पण आपण आता म्हणतो की कलियुगाचा महिमा सगळीकडे आपल्याला जाणवतो. तो प्रदूषित काळ झालेलाच आहे. त्यामुळे असं कोणत्याही क्षेत्र याला बाधित राहिलेलं नाही की इथे त्याची बाधा झालेली नाही. सर्व क्षेत्रामध्ये आज या कुसंगती आलेल्या आहेत, विकृती आलेल्या आहेत. परंतु तरी देखील आजही अशी चांगली गुरुकुल आहेत की ज्या ठिकाणी समर्पण भाव, सेवावृत्ती, अहंकाराचा त्याग, निष्ठा, तळमळ, सत्यता या गुणांचा समुच्चय करून विद्यार्थी घडवण्याचं कार्य जे आहे ते संपन्न होत असतं, चालू आहे, अखंड चालू आहे. आणि तीच आमची भारताची शक्ती आहे, सामर्थ्य आहे. वा मुकुंदराव, तुम्ही अतिशय सोप्या शब्दात सगळं ही गुरु परंपरा जी आहे, गुरु शिष्य परंपरा ती विशद केलेली आहे. आपण या ठिकाणी काही आणलेलं आहे, त्यातले काही आपल्याला काही श्लोक वगैरे मला नक्की असं सांगताना आनंद वाटेल की गुरु नेमका काय आहे, कशा कशा प्रकारचे गुरु असतात. तर शास्त्रकारांनी त्याकडे असं सांगितलेलं आहे की तंत्रसार नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये असं वचन दिलं आहे, शांतो दांतः कुलीनश्च विनीतः शुद्ध वेशनाम शुद्धाचार सुप्रतिष्ठिता शुचिर्दक्ष सुबुद्धिमान अध्यात्म ध्यान निष्ठाश्च मंत्रतंत्र विशारदः निग्रहानुग्रहे शक्तो गुरुत्याभिधीयते. शांत, इंद्रिय दमन करणारा. आता इंद्रिय दमन हा विषय आता खूप दूर गेला असं वाटायला लागलं. एक साधं उदाहरण आपल्या प्रेक्षकांच्या लक्षात द्यावं म्हणून मी लक्षात आणून देतो की उपवास ही गोष्ट की आपण मिताहार राहणं आणि मित भाषण देखील करणं. परंतु एका ठिकाणी नवरात्री कालामध्ये आपण सगळेजण उपवास करतो. सगळे जे भाविक असतात ते जगदंबेची उपासना करता करता आपल्या स्वतःच्या शरीराची देखील शुद्धता व्हावी म्हणून याकरता अनेक प्रकारचे उपवास करतात. कोणी फक्त पाण्यावरती राहतात, कोणी फक्त भरजित अन्न जे आहे ते सेवन करतात, कोणी किंवा एक भुक्त राहतात. अशा अनेक प्रकारचे उपवास करतात. पण एका मैदानावर मोठा उत्सव भरला आणि उपवासाचे 1008 पदार्थ. तर म्हणजे मला हे नेमकं कळलं की काय आपण कुठे जातो की नेमकं काय करायचंय. त्यामुळे इंद्रिय दमन जे आहे, इंद्रिय दमन आता आमच्याकडून होतच नाहीये. इंद्रिय दमन करणारा कुलीन, विनीत, शुद्ध वेश व शुद्ध आचार असलेला, सुप्रतिष्ठित, शुची म्हणजे पवित्रता, दक्षता आणि चांगल्या बुद्धीचा व अध्यात्म व ध्यान याच्या ठिकाणी निष्ठा असलेला, तंत्रमंत्र जाणणारा आणि कृपा व शासन दोन्ही करू शकणारा असा जो पुरुष आहे त्याला गुरु म्हणावं असं शास्त्रकारांनी आपल्याला आज्ञा केलेली आहे. असा गुरु आत्ताच्या काळामध्ये आपल्याला अवघड आहे असं म्हणणं हे बरोबर आहे. पण काही ठिकाणी आपल्याला नक्की असे गुरु दिसतात, आढळतात. आणि म्हणून अशा ठिकाणी आपण नक्की नतमस्तक झालं पाहिजे. मुख्यतः जे कोणी आत्ता सन्माननीय दर्शक हे सगळं बघत असतील त्यांच्या देखील कोणतरी ते सांगून हो नक्कीच. पण जे कोणी क्लास घेत असतील, कोणी वेगळ्या प्रकारचे जे उपक्रम करत असतील त्यांच्यामध्ये हे गुण येऊ शकतील का असं आपण सर्वांनी आपण प्रयत्न करावा की माझ्यामध्ये गुण कसे येऊ शकतील. हे जर का गुण आले तर मी कदाचित गुरु होऊ शकणार नाही, पण किमान मनुष्य शब्दाची व्याख्या अशी आहे
की मनूचे आम्ही वंशज आहोत आणि म्हणून आम्हाला जे मानव्याचं ज्ञान दिलं आहे ते जगण्याचं सामर्थ्य, ते ज्ञान, ती परंपरा आमच्यामध्ये यावी म्हणून किंवा आम्ही जागरूक आणि सजग असलं पाहिजे. म्हणजे गुरु होण्याची सुद्धा एक पात्रता असते, एक श्रेष्ठत्व असतं. सगळं त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे गुण उतरले पाहिजे. तेच पुढे शिष्यामध्ये उतरणार आहे. नक्कीच आहे. तरच ती परंपरा पुढे चालणार आहे. खूप छान आपण तो प्रश्न विचारला. गुरुची देखील आधी पात्रता जी आहे ती तपासावी लागेल हो ना. आणि म्हणून विवेकानंदांनी अनेकदा रामकृष्ण परमहंसांना तपासलेला आहे. आणि तोपर्यंत रामकृष्ण परमहंसांनी त्यांचं ते उत्तम उदाहरण विवेकानंदांना आहे. अगदी आपल्या म्हणजे विवेकानंदांनी परमहंसांचं उदाहरण खूप प्रसिद्ध आहे ते उदाहरण. आणि आता लौकिक अर्थामध्ये देखील अनेकदा गुरुंना तपासण्याचे अनेक मार्ग आपल्याकडे आजही उपलब्ध आहेत. आणि म्हणून एकदा गुरुला तपासलं किंवा मात्र त्याच्याकडे अनन्य भाव, अनन्य भक्ती, अनन्य श्रद्धा ही आपली असावी. म्हणजे आधी चौकस बुद्धीने गुरुला तपासावं आणि मग त्याच्यावर श्रद्धा ठेवावी, हे महत्वाचं आहे. फार छान याच्याबद्दल सांगितलेलं आहे. समारोपाकडे आपण येऊया वेळेच्या अभावी. तर तुम्ही जाता जाता परत एकदा 2-4 ओळींमध्ये काही सांगा गुरु शिष्याच्या संदर्भात. खरं तर हा जो वेळ आपल्याला आता मिळाला तर हा खरं म्हणजे तंत्रज्ञानाची मर्यादा लक्षात घेता आपल्याला थांबावं लागेल. परंतु भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा आणि याचं चिरंतनत्व जर आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला आत्ता असलेल्या ज्या शाळा आहेत, आत्ता असलेली जी महाविद्यालय आहेत, त्याचं रूपांतर आपल्याला गुरुकुलात करावं लागेल. ही प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने होईल, पण ती होणं आवश्यक आहे. त्याची प्रक्रिया आता सुरू झाल्यासारखं मला वाटतं आता. आणि मुळामधलं पहिलं गुरुकुल कुठलं असेल तर आमच्या घरातलं आहे. आमच्या घरामध्ये आज नेमकं आम्ही काय करतो आहोत, तर महत्वाचा मुद्दा मांडला. जो घरातला आमचे माता पिता आहेत त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलाने चांगलं व्हावं म्हणून. पण तो चांगलं होण्याकरता मी काय करतो, आई वडील हेच पहिले गुरु आहेत. आज आपण आपला वेश बदललेला आहे, काळानुरूप बदलावा लागेल, आवश्यक आहे. यंत्रावर काम करताना तुम्हाला धोतर घालून किंवा साडी घालून काम करता येणार हे मान्य आहे. परंतु आमची वेशभूषा कशी असावी हे देखील आता पालकांनाच स्वतःला आता लक्षात येत नाहीये. तर मग ते मुलांमध्ये कशी उतरेल. आमच्या अन्नाची शुद्धी आता जी आहे ती आता अत्यंत बिघडलेल्या स्थितीत आहे. शनिवार रविवार आम्हाला हॉटेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो, गत्यंतर नसतं. घरामध्ये करण्याचा कंटाळा की आम्ही पटकन एखाद्या यंत्राच्या द्वारे झोमॅटो, स्विगी अशा माध्यमाच्या आम्ही ते सगळं आमच्या घरामध्ये आणतो. आमच्या आचारातली, आमच्या विचारातली जी तफावत, जी दरी जी रुंदावत चाललेली आहे, ही दरी जोपर्यंत पूर्वीच्या काळी आपल्या घरामधून शुभम करोत व्हायची, नित्यपाठ व्हायचे, हरिपाठ व्हायचे, आज ते हद्दपार झालेत. आज आपल्या सगळ्यांच्या आता मोबाईल आलेत. किती वेळ द्यायचा आहे पालकांनी, स्वतः किती वापरायचा आणि मुलांना किती द्यायचा. तर जोपर्यंत आम्ही आमच्या स्वतः सजग होऊन, मी अजिबात असं म्हणणार नाही की हे तंत्रज्ञान टाळावं म्हणून. तंत्रज्ञान आवश्यकच आहे, त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, तो मी स्वीकार करायला हवा. पण त्याचं तारतम्य जे आहे त्याचा मी गमावून बसलेलो आहोत. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही आमच्या तारतम्य जोपर्यंत आम्ही आमच्या जीवनात आणत नाही आणि ते तारतम्य आणण्याकरता आम्हाला गुरुला शरण जावं लागेल. आमच्या तारतम्याकरता आम्हाला ग्रंथांचा आश्रय घ्यावा लागेल, आमच्या संत परंपरेचा आश्रय घ्यावा लागेल. आणि तो आश्रय घेतला तर आम्ही ही उज्ज्वल परंपरा जी आहे ती पुन्हा अशीच अखंड अविरल प्रभावित करत राहू याचा मला विश्वास आहे. म्हणजे आई वडिलांनी आधी चांगलं वागलं पाहिजे, चांगलं आचार विचार दिले पाहिजेत, तर उत्तम संस्काराचा शिष्य तयार होणार. ही तर भावना प्रत्येकाच्या मनात आहे. एखादा व्यसनी असतो पण तो आपल्या मुलापासून लपून व्यसन करतो, कारण त्याला वाटत असतं की माझा मुलगा जो तो चांगला व्हावा, हे त्याच्या मनात असतं. पण शेवटी मुलं आपल्या खाली चाणक्य आहेत, सध्याच्या काळात तरी नक्कीच आहेत, ती हुशार आहेत ती. त्यामुळे आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये जोपर्यंत परावर्तन आणत नाही तोपर्यंत या सगळ्या क्रियाकलापांकडे आपण चांगल्या दृष्टीनं
बघू शकणार नाही, पाहू शकणार तोपर्यंत आपल्या जीवनात ते परिवर्तन घडणार नाही. आणि मुलांच्या मध्ये ते परिवर्तन पुढच्या पिढीत ते रुजणार नाही. आणि बीज जर शुद्ध असेल तर आमची पुढची फळं जी आहेत ती नक्कीच चांगली असतात. कारण आपला मशागत आत्ता चांगली करून चांगली बीजा रोवली पाहिजे, असं मला या निमित्तानं नक्की आवर्जून सांगावं असं वाटतं. छान. समारोपात सुद्धा तुम्ही चांगला मुद्दा मांडला. आज आपण या ठिकाणी वेळ काढून आला आणि एका चांगल्या सोहळ्यानिमित्ताने गुरु शिष्य परंपरा म्हणजे खरोखर अतिशय हृदय असा सोहळा आहे, श्रद्धेय असा सोहळा आहे आणि प्रत्येकाला गुरु हा असतोच आणि असावाच, हीच भावना आपण या ठिकाणी ठेवली. आपल्या सगळ्या गुरूंना मी, माझ्याही सगळ्या गुरूंना मी वंदन करतो, आपल्यालाही नमस्कार करतो. आपण माझ्या वयाने जरी लहान असला तरी ज्ञानाने नमस्कार हा वयाला नसतो, हा ज्ञानाला असतो. पण गुरु किती वयाचा हे काही महत्त्वाचं नसतं. म्हणून आपण या ठिकाणी आला, आपल्याला विनम्र अभिवादन करतो आणि आपण या ठिकाणी पहिलं जरूर सबस्क्राईब करावं, हा चांगला विचार इतरांपर्यंत पोचवावा अशी विनंती करतो. आपल्याही सगळ्या कार्याला शुभेच्छा देतो. आपण उत्तम शिष्य व्हा, उत्तम गुरु व्हा अशी प्रार्थना करू मी या ठिकाणी थांबतो. नमस्कार. मला असं वाटतं की एका श्लोकानं आपण या कार्यक्रमाचा समारोप करूया. जरूर. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांती शांती शांती.